तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. मात्र महायुतीचा जागा वाटपाचा तिढा काही सुटलेला नाहीये. या संदर्भात रात्री मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महायुतीची बैठक होणार आहे. मात्र शिंदेंना पत्रकारांनी या संदर्भात प्रश्न विचारला असता शिंदे संतापल्याचं दिसलंय. नेमकं काय घडलं या रिपोर्टच्या माध्यमातून बघूयात. विधान परिषदेच्या जागा वाटपावरून महायुतीचा तिढा मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये सुटण्याची शक्यता आहे. कॅबिनेटच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये बैठक झाली. मात्र पुन्हा वर्षावर रात्री बैठक होणार आहे. पण विधान परिषदेवरून पत्रकारांनी शिंदेंना प्रश्न विचारताच शिंदे पत्रकारांवरच संतापले. त्यामुळे महायुतीमध्ये जागा वाटपावरून आलबेल नाही का अशी चर्चा मंत्रालयामध्ये सुरू झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेसाठी एकूण 17 जागांसाठी निवडणूक होत आहे. भाजप स्वतःकडे 12 जागा ठेवून शिंदेंच्या शिवसेनेला 4 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1 जागा देण्याच्या तयारीत आहे. मात्र शिंदेंची शिवसेना 7 जागांवर आणि दादांची राष्ट्रवादी 2 जागांवर अडून आहे. पुण्यावरून भाजप राष्ट्रवादी तर नाशिक आणि संभाजीनगरच्या जागेवरून शिवसेना भाजप यांच्यामध्ये रस्सीखेच आहे. त्यासाठीच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे. जागा मागणं हे काही चुकीचं नाही आहे. जागा मागणं हा आमचा हक्क आहे. पण हक्क जतवणं म्हणजेच आपण काहीतरी वेगळं काम करतो असं नाही आहे. शेवटी वरचे स्तरावर जे निर्णय होतात ते आम्ही मान्य करणारे लोक. मला वाटतं जळगाव असेल किंवा 17 जागा आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे दावे होत आहेत. पण यामध्ये मेरिट बघितलं जाईल. या संदर्भामध्ये गेल्या 25-30 वर्षापासून ही जागा भाजपकडेच आहे. आमचं पूर्ण संख्याबळ त्या ठिकाणी आहे. आमची मागणी आहे आणि अनेक ठिकाणी भाजपच पहिल्या नंबरवर आहे. पण मला असं वाटतं आम्ही महायुतीमध्ये आहोत. या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, माननीय आमचे शिंदेसाहेब आहेत उपमुख्यमंत्री, माननीय आमच्या ताई आहेत मुख्यमंत्री पवारताई, हे या ठिकाणी बसून निर्णय करतील. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडच्या विधान परिषदेच्या जागेसाठी शिंदेंची शिवसेना आक्रमक आहे. कोकणामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे सदस्य अधिक आहेत. त्यामुळे जागा सोडायची नाही असा शिंदेंवर शिवसेनेच्या नेत्यांचा दबाव आहे. मात्र सुनील तटकरेंना त्यांचा मुलगा अनिकेत तटकरेंना आमदार करायचा आहे. त्यामुळे महाडमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला अशा आशयाचे पोस्टर झळकावले. तसंच मैत्रीपूर्ण लढतीसाठी सुद्धा शिवसेना तयार असल्याचं पदाधिकाऱ्यांनी म्हटलं. इकडे ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे वेगळी खेळी करतील असं दिसतं. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र फाटकांनी बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूरांची भेट घेतली. वसई विरार महापालिकेमध्ये बहुजन विकास आघाडीचे 71 नगरसेवक आहेत. रवींद्र फाटक यांचं तिकीट कापून हितेंद्र ठाकूरांचे पुत्र माजी आमदार क्षितिज ठाकूर यांच्यासाठी शिंदेंची शिवसेना जागा सोडू शकते. बहुजन विकास आघाडी शिंदेंच्या शिवसेनेसोबत आल्यास भविष्यात ठाणे जिल्ह्याचं राजकीय समीकरण शिंदेंच्या बाजूने झुकणार आहे. घोडा मैदान जवळ आहे. आमदार व्हायची अजिबात इच्छा नाही. क्षितिज ठाकूर आमदार व्हावे असं तुम्हाला वाटतं? कोणताही बाप पोरावर प्रेम करतो, कोणताही बाप. माझं काय क्षितिजचं वाकडं नाही, पण वाकडं असतं तरी बाप म्हणून मी पोराच्याच पाठी उभा राहणार. वसई विरारमध्ये आप्पांचा नक्की राजकीय वर्चस्व आहे, आपल्याला कोणालाही नाकारता येणार नाही. मग क्षितिजचे असतील, आप्पा असतील, त्यांची बहुजन विकास आघाडी असेल आणि चांगल्या भावनेने जर रवी फाटकांनी जर त्यांची भेट घेतली असेल तर चांगलं आहे ना. तुम्ही त्याच्यामध्ये का म्हणजे मी आता जे बघितलं आज सकाळी त्याच्यामध्ये असं म्हटलं की बहुजन विकास आघाडी काहीतरी शिवसेनेमध्ये विलीन होणार आहे. हे आमच्या दृष्टीचे फार मोठे विषय आहेत आणि याच्यावर सन्मानाने एकनाथ शिंदे साहेबच बोलू शकतात. गेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शिंदेंनी प्रहारच्या बच्चू कडूंना सोबत घेतलं आणि आमदारही केलं. त्यामुळे प्रहार पार्टी शिवसेनेसोबत जोडली गेली आणि पुन्हा शिंदेंनी बहुजन विकास आघाडीकडे मोर्चा वळवल्याचं दिसतं. गिरीश गायकवाडसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई.
मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.